नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी येते शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणी संदर्भात. शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीत निवडणूक आयोगानंतर आज कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार प्रहार केलाय. ठाकरेंच्या सेनेकडनं युक्तिवाद करत असताना कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांनी अधिकार कक्षेच्या बाहेर जात चुकीचा निकाल दिलाय असा आरोप केलाय. 1999च्या शिवसेनेच्या घटनेत मुख्य नेता हे पद नव्हतं असा युक्तिवाद करत कपिल सिब्बल यांनी एकनाथ शिंदेंवर तोफ डागली आहे. राजकीय बहुमत असलेल्या पक्षालाच व्हीप बजावण्याचा अधिकार असल्याचं सांगत भरत गोगावले यांच्या व्हीपच्या अधिकारावरही त्यांनी आक्षेप घेतलाय. तर 2018ची घटना दोन्ही गटांना मान्य असूनही केवळ सोयीसाठी शिंदे गटाने 1999च्या घटनेचा आधार घेतल्याचा युक्तिवादही सिब्बल यांनी केला. आता सिब्बल उद्या आपला युक्तिवाद पूर्ण करणार आहेत. त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेकडनं युक्तिवाद सुरू होऊ शकतो. शिवसेनेच्या आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलंय जाणून घेऊया. स्वतःचं अधिकार क्षेत्र आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं विधानसभा अध्यक्षांनी उल्लंघन केलंय. विधिमंडळ पक्ष सदस्य राजकीय पक्षाचा सदस्य असतो याकडेही अध्यक्षांचं दुर्लक्ष झालंय. कपिल सिब्बल यांनी हे युक्तिवाद करताना मुद्दे मांडलेत. निवडणूक आयोगाकडे कोणती घटना आहे याच्याशी अध्यक्षांचा काय संबंध आहे असाही प्रश्न त्यांनी विचारला. तर 2018च्या घटनेचा उल्लेख होतो तरी 1999चा दाखला का दिला जातो. 2018ची शिवसेनेची घटना अयोग्य असं अध्यक्ष कसं म्हणू शकतात. अध्यक्षांनी सादिक अली खटल्याचा आधार घेतला तेव्हा पक्षांतर बंदी कायदाच नव्हता. राजकीय पक्ष ठाकरेंकडे होता, त्यात फूट पडलेली नव्हती. राजकीय पक्ष कुणाचा हे ठरवण्याचा अधिकार अध्यक्षांना नव्हता. अध्यक्षांनी आधी निकाल ठरवला, मग त्यानुसार तर्क लावले. तर शिंदेंनी नवी पक्षघटना तयार केली नाही, 2018चीच घटना मान्य केली. सिब्बल हे त्यांच्या पक्षकारासाठी युक्तिवाद करत आहेत. ते काय म्हणतात ह्याच्यातनं काही सिद्ध होत नाही. मी जी भूमिका घेतलेली आहे, मी जो निर्णय दिलेला आहे तो कायद्याच्या चौकटीत राहून दिलेला निर्णय आहे आणि सुप्रीम कोर्टाने जे निकष दिलेले त्या निकषाच्या आत राहून आधारावरतीच हा निर्णय दिला गेला आहे. अध्यक्षांनी काय ठरवलं हे त्यांना कसं समजलं, पहिला प्रश्न हा आहे. त्यामुळे अशा बिनबुडाचे आरोप करून कोणताही फरक पडत नाही. मी दिलेला निर्णय हा अत्यंत शाश्वत निर्णय आहे आणि मला वाटत नाही त्यात कोणता बदल होईल म्हणून. तसं ते पद एक पहिली गोष्ट पदच नाही ना. मग काल पण ते सांगितलं ना 1999च्या बी आता तेच तुम्ही सांगे उत्तर दिलं. तुमची आमची घटना पाठ झाली वाटतं तुम्हाला, चांगली गोष्ट आहे. पण मुळाच आहे ना, खरं आहे ते ना. 1999ची जी काही घटना आमच्या पक्षाची आहे त्याच्यामध्ये मुख्य नेता पद नव्हतंच. तेव्हा फक्त वंदनीय शिवसेना प्रमुख आणि त्यानंतर सरळ सरळ शिवसेना नेते, 12 शिवसेनेचे नेते होते. त्यानंतर मग कालांतराने थोडा बदल केला, त्याच्यामध्ये कार्याध्यक्ष पद आलं. तुमच्या कक्षा काय आहेत त्या कक्षाच्या बाहेर म्हणून तुम्ही नाही जाऊ शकत. पक्षाचंच मान्य त्या कक्षा त्यांनी नमूद केलेत. आजची सुनावणी हे नवीन काहीच नाही. जे गेल्या 5 दिवसापासून जे चाललंय तेच रामायण कंटिन्यू चालू आहे आणि परत विचारायचा प्रयत्न होतोय की रामाची सीता कोण, असा प्रकार यांच्यामध्ये सुरू आहे. जे सांगायचं ते सांगता येत नाहीये आणि फक्त कोर्टाला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल साहेबांकडून केला जातोय. पुढची बातमी. नवी दिल्लीमधल्या काँग्रेस मुख्यालयात वंदे मातरमच्या गायनावेळी मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी यांच्या देहबोलीवरून मोठा